हो. अगं आपण 25 प्रकारची हळद लावली होती ना, ती काढतोय. मस्त झाले हा एकदम. हम्म. आधी हे वरचं कापून घेणार आहोत आणि मग एक 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 काढणार आहोत. मुंबईमध्ये हळदीची कॉन्फरन्स झाली होती पूर्ण देशभरामधली. त्याच्यामधनं ह्या 25 प्रकारच्या हळदी आणलेल्या आहेत. त्या आता आपण काढणार आहोत आणि आपल्याकडे कशा झाल्यात, किती वाढल्यात, तेही त्याचं अवलोकन करणार आहोत. आत्ताच ही आपण सगळी हळद काढलेली आहे आणि सांगायला आनंद वाटतोय की साधारणतः आपण 100 ग्रॅम ते 250 ग्रॅम पर्यंतच्या या हळदीचे कंद किंवा फिंगर्स असे होते. पण जवळजवळ काही हळद तर आपल्याला 2-2.5 किलो 3 किलो, आता आपण त्याचं वजन पण करणार आहेत, पण अंदाजे तरी असं वाटतंय ते 3-4 किलो पर्यंत पण काही गेलेले आहेत कंद. आणि खूप छान हळद आलेली आहे. फक्त आता त्याचं कुरकुमीन पर्सेंटेज किंवा काय, पण भौगोलिक स्थितीमध्ये आपण कोकण प्रांतात आहोत. पण मग भौगोलिक स्थिती बघता ही इथे तर अतिशय उत्तम आहे. निचरा होणाऱ्या अशा आपण बेडवर लावलं होतं आणि त्याची छान संगोपना पण केली होती. त्यामुळे त्याचा रिझल्ट मिळालाय. आता बघूया त्याचं वजन किती येतंय, काय किती येतंय आणि त्याचे रंगही खूप वेगवेगळे आहेत त्या सगळ्यामध्ये. तर ते बघून आपण त्यातलं कुठली आपण इथे वाढवू शकतो अजून, त्याचा विचार करणार आहोत.